पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मी नारायणाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण. राधे कृष्ण गोपाल कृष्ण. पुरुषोत्तम भगवान की जय. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 30 अर्थात पुरुषोत्तम महात्म्य कथा अध्याय 30. कथा द्रौपदीची. सूत म्हणाले, सुजन हो, तुम्ही खरोखरच भाग्यवान, तुम्ही खरंच पुण्यवान आहात, म्हणूनच तुमच्या मनी ही ज्ञान जिज्ञासा जागी झाली. पद्मपुराणात वर्णन केलेल्या अधिक मासाबद्दल, पुरुषोत्तम मासाबद्दल तुम्ही माझ्याकडे अर्थभावानं विचारणा केली. अशीच विचारणा लक्ष्मीमातेने भगवान नारायण यांच्याकडे केली. त्यांनी तिला या अधिक मासाची उत्पत्ती, त्यांचं महत्त्व, या मासाला भगवान श्रीकृष्णाने दिलेला वर, त्या मासात करावयाचे स्नान, दान, व्रत इत्यादी बाबतीची माहिती, होणारी फलप्राप्ती या संदर्भात आपण अनेक कथा ऐकल्या. त्यावरून तुमच्या हे नक्कीच ध्यानात आलं असेल की दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला आदर हा सर्वांनीच करायला हवं. तसंच पुण्यकर्म करून अधिक पटीने मिळणार पुण्य हे तुम्ही पाडून घ्यायला हवं. या मासात जे ज्याला शक्य आहे ते सर्व प्रत्येक स्त्री, पुरुष, वृद्ध यांनी करायला हवं. कारण किती केलं, यापेक्षा जे केलं ते किती मनापासून केलं यावर त्याचं फळ अवलंबून असतं. विसरून चालणार नाही. हे व्रत, त्यातील पुण्यकर्म ही करीत असताना मनात नितांत श्रद्धा, भक्ती हवी. जर कोणी ह्या व्रताची हेटाळणी केली, त्या कर्माची निंदा केली, त्याला नावं ठेवली, तर मात्र अशा कळत नकळत हातून घडणाऱ्या पापाबद्दल कठोर शिक्षा, कष्ट, दुःख हे भोगावं लागतं. या संदर्भातील बृहत नारदीय पुराणातील एक कथा आहे. इथे अवश्य सांगावीशी वाटते, कारण ह्या कथेतून पुरुषोत्तम व्रताची हेटाळणी आणि अनादर केल्यामुळे द्रौपदीला केवढं भयंकर दुःख भोगावं लागलं. तिच्या गतजन्मी तिच्या हातून असं काय पाप घडलं या संदर्भात भगवान श्रीकृष्ण यांनी पांडवांना जो भाग सांगितला तो असा. कौरव आणि पांडव यांच्यात दूतक्रीडा झाली. त्या खेळात पांडवांनी आपले सर्वस्व पणाला लावून दुर्दैवाने त्या दूतक्रीडेत ते हरले. त्यांचे सर्व राज्य, वैभव, धन, दौलत सर्व काही गेले. अनेक काळी राजवैभव भोगणाऱ्या त्या पांडवांना अखेर रावाचे रंक होऊन काम्यक वनात राहण्याची वेळ आली. एकदा द्वारकाधीश श्रीकृष्ण हा पांडवांना भेटायला म्हणून मुद्दाम त्या वनात आला. श्रीकृष्णाला आपल्याकडे आलेले पाहून पांडवांना खूप आनंद झाला. त्यांनी श्रीकृष्णाचे स्वागत केले. मग धर्मराजाधिक सर्व पांडवांनी श्रीकृष्णाला असा प्रश्न विचारला की, कृष्ण, अरे आमच्या नशिबी हा असा वनवास का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, पांडवांनो, अरे ज्याला त्याला आपल्या गतजन्माचे फळं भोगावे लागतात, त्याला मी काय करू? हे तुमचे प्राक्तन आहे. आणि काय कृष्णा, सांग ना, आणखी कशामुळे आम्हाला हे दुःख, हा वनवास भोगावा लागला ते सांग ना. तेव्हा काहीसे गंभीर होत आणि एक वार द्रौपदीकडे एक नजर टाकून श्रीकृष्ण म्हणाला, याला कारण म्हणजे तुमची पत्नी द्रौपदीच्या हातून घडलेला गतजन्मीचा अपराध. काय गतजन्मीचा अपराध? आणि तोही द्रौपदीचा? तो कसा? सर्वांच्या प्रश्नार्थक मुद्रेतून विचारल्या गेलेल्या या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीकृष्ण द्रौपदीच्या गतजन्माची आणि तिच्या हातून घडलेल्या अपराधाची कथा सांगितली. ही अशी की द्रौपदी ती गतजन्मी मेधावी नावाच्या एका ऋषीची कन्या होती. त्या जन्मीचे तिचे नाव होते मेधावती. मेधावतीची आई तिला लहानपणापासूनच पोरके करून गेली. मग मेधावी ऋषींनीच आता माता आणि पिता या दोन्ही भूमिका सांभाळत ह्या आपल्या लाडके कन्येचा सांभाळ केला. मेधावतीचे लहान पालन करीत असताना ऋषीने तिला अनेक शास्त्रे विद्या ह्या शिकवल्या. मेधावती जेव्हा मोठी झाली, विवाह योग्य झाली, तेव्हा तिच्यासाठी आता कोणता योग्य अन कुठे कसा शोधायचा वर याची चिंता पित्याच्या मनाला पोखरू लागली. हेनेला सुयोग्य वर शोधण्याच्या प्रयत्नात मेधा ऋषी अतिशय दुःखी कष्टी झाले. त्यातच ते आजारी पडले आणि एक दिवस त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आई आणि वडील होते तोपर्यंत आई नाही, वडील होते ते पण मरण पावले आणि वेदावती अनाथ पोरकी झाली. कसे बसे अवसान आणून दुःख जरा बाजूला ठेवून मेधावतीने पित्याचे अंत्यसंस्कार केले. पण आता आश्रमात तिचे मन रमेना. पित्याच्या मृत्यूचे दुःख तिला आवडत राहिलेना. अति दुःखाने ती व्यथित झाली. तिच्या सर्व मनोवृत्ती ह्या निवृत्त झाले. तिने तो आश्रम, तो परिसर हे सारे सोडले आणि दूर एका अरण्यात जाऊन ती तप करू लागली. शिव आराधना ही मेधावतीकडे वडिलांपासून चालत आली होती. तिला ती शिवोपासना प्रिय होती आणि म्हणूनच की काय, पण घोर अरण्यात जाऊन ती ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करीत बसले. एक दिवस आपल्या मित्राच्या कन्येला भेटण्यासाठी
म्हणून दुर्वास ऋषी आश्रमात आले तर काय आश्रम रिकामा. मग त्यांनी आजूबाजूला परिसरात फिरून मेधावतीचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा दुर्वास ऋषींच्या मेधावतीची उपासना करताना दिसली. तिच्या पुढे जाऊन उभे राहून दुर्वास म्हणाले, बाळ मेधावती डोळे उघड. मी दुर्वास मुनी तुझ्या वडिलांचा मित्र. मला त्यांची निधन वार्ता कळली आणि मी तुला खास भेटायला आलो. बाळाळे हे घोर तपाचरण आता पुरे. मला ठाऊक आहे ज्या काळजीमुळे तुझ्या पित्याचा अंत झाला. इच्छा पूर्ण व्हावी, तुला मनासारखा पती मिळावा म्हणून तू तप करत आहेस ना. हे बघ आता मी काय सांगतो ते ऐक. आता लवकरच अधिक महिना येतो आहे. तू त्या मासामध्ये स्नानदानाचे व्रत कर. भगवान पुरुषोत्तम तुझी इच्छा शीघ्र पूर्ण करतील. पण मेधावती त्यांना म्हणाली, आता आहोशी उपासना ही माझ्या घरची परंपरा उपासना आहे. ती मी अगदी कशी सोडू. दुसरी गोष्ट म्हणजे भगवान शंकर हीच माझी उपासना देवता आहे. शंकर म्हणजेच शिव आणि शिव म्हणजेच कल्याण. खरं ना. मग मी शंकराची उपासना का सोडू आणि ती नारायण उपासना का करू. मी शिव उपासना सोडणार नाही. पुरुषोत्तम आणि व्रत उपासना करणार नाही. मेधावतीच्या बोलण्यात जरी शिवनिष्ठा दिसत असली तरी कोणाही ईश्वर उपासकाने असा हरिहर हा भेद करूच नाही. ते योग्य नव्हे. त्याच्या बोलण्याचा दुर्वास मुनींना राग आला. त्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बाळग शिव ही कल्याणकारी देवता आहे ते तर मी जाणतो, पण अधिक मासातली पुरुषोत्तम उपासना ही शीघ्र फलदायिनी आहे. ती सत्यसुद्धा नाकारून कसं चालेल. दुर्वास ऋषी मेधावतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते, पण ती मात्र आपला हट्ट सोडायला तयार नव्हती. इतकेच नव्हे तर ती असेही म्हणाले, मी शिवाची उपासक आहे. माझे भगवान शंकर मला सर्व काही देते. मी श्रीहरीची व्रतोपासना का कशासाठी करू. मी पक्का हरालाच ओळखते. श्रीहरी कोण ते मी ओळखत नाही. त्या व्रताची मला गरज काय झाले. ते शब्द ऐकले आणि मात्र दुर्वासांचा क्रोध अनावर झाला. एकतर आधीच पोरकी झालेली पोर, त्यात रागाच्या भरात त्यांनी तिला असा शाप दिला की हे कन्ये पुरुषोत्तमाचा तू जो अनादर अवमान केला आहेस त्याची शिक्षा तुला पुढील जन्मी भोगावी लागेल. आणि दुर्वास निघून गेले. तू पुढच्या जन्मी राणी होशील, मात्र तुला राज्यभोग मिळणार नाही. उलट तुझ्यामुळे तुझ्या पतीलाही राज्य सोडून राहावं लागेल. असा शाप दिला. तो शाप ऐकला आणि मेधावती दुःखी कष्टी झाली. ते दुःख पोचवण्यासाठी तिने भगवान शंकराचे घोर तप चालू केले आणि एक दिवस खरोखरच भगवान शंकर प्रसन्न झाले. मेधावतीला दर्शन देत ते म्हणाले, बाळे मी प्रसन्न झालो आहे. हवा तू वर माग. भगवान शंकराचे ते अचानक झालेले दर्शन, ते त्यांचे वर माग हे म्हणणे ऐकलं आणि मात्र मेधावती इतकी घाबरून गोंधळून गेली. काही तिच्या मुखातून देवा मला पती दे, पती दे, पती दे, पती दे, पती दे असे 5 वेळा मागितले गेले. तेव्हा काहीसे हसत भगवान म्हणत असतो, देवा तुम्ही मला वर देताना असे हसलात का. तिने असे विचारले आणि बोलण्यात म्हणाले, बाळे तू मला पती दे असे 5 वेळा म्हणालीस आणि मी तुला तथास्तु म्हटलं आहे. तेव्हा काय प्रभू. तिने अधीरतेने विचारले. याचा अर्थ की पुढच्या जन्मी तुला 5 पती मिळतील. 5 पतींची पत्नी होशील आणि माझ्या केलेल्या तपाचे फळ म्हणून तुला राणी पदही मिळेल. पण काय देवा. मेधावतीने विचारले. बाळे हरी आणि हर या दोघात भेद मानून तो त्या अधिकाचा भगवान पुरुषोत्तमाचा श्रीहरीचा जो अपमान अनादर केला आहेस त्याचा परिणाम म्हणून तू राणी असूनही राज्य भोगू शकणार नाही. तुला तुझ्या पतीचं राजपाट सोडून रानावनात भटकावं लागेल. हे असे भूत भविष्यकथन करून भगवान शंकर हे अदृश्य झाले आणि मेधावती आपल्याच मनाशी विचार करू लागली, ही काय रे हे देवा. हे काय झाले. आता एका स्त्रीचे 5 पती म्हणजे माझे काय होणार. जग काय म्हणणार. मी 5 पतीची राणी होईल, पण माझ्यामुळे त्यांनाही वनास म्हणजे नको. आणि अखेर या चिंतेने दुःखी कष्टी होऊन शेवटी एके दिवशी मेधावतीने प्राण सोडले. शिवोपासनेच्या प्रबळ पुण्याच्या बळावरती पुढे द्रुपद राजाच्या यज्ञकुंडात एक तेजस्वी बालिकेच्या रूपाने जन्मास आली. राजा द्रुपद हा पांचाल नगरीचा राजा होता. त्यांनी केलेल्या यज्ञकुंडात ही तेजस्वी कन्या सापडली. द्रुपद राजाने तिचा सांभाळ केला. द्रुपद राजाची कन्या ही द्रौपदी हे नाव पावली. पांडवांनो, पुढे त्याच द्रुपद राजाच्या कन्येशी म्हणजेच द्रौपदीशी तुमचा विवाह झाला. तुम्ही तिचे प्राणी ग्रहण केले. भगवान शंकराच्या वरदानानं 5 पांडवांची राणी झाली. खरं तर ती एक राणी तुम्ही तिचे समर्थ आणि बलवान असे
पाचपदी पण द्रौपदीच्या हातून जो अधिक मासाचा त्या भगवान पुरुषोत्तमाचा व्रत वैकल्याचा अवमान अपमान झाला आणि म्हणूनच तिच्या शापाचे तुम्ही भागीदार झाला. दूध खेळण्याच्या नादात तुम्ही तुमचं राज्य, गादी, वैभव, ऐश्वर हे सारं घालवून बसला. त्याच्यामुळेच तुम्हाला हे असं रावणवनी भटकण्याची वेळ आली. श्रीकृष्णाने ही द्रौपदीच्या गतजन्माची कथा सांगितली. ती ऐकून पाचही पांडवांना स्वतः द्रौपदी पण मोठे आश्चर्यचकित. मग विचारी विवेकी धर्मराजाशी श्रीकृष्णाला विचारले, माधवा असो, जे झाले ते झाले. आता असं एकमेकांना दोष देण्यापेक्षा आता ह्या परिस्थितीतून बाहेर कसं पडता येईल याचा विचार करूया. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितले की ह्या सर्वांवर आता उपाय एक असतो, म्हणजे तुम्ही सर्वांनी येणाऱ्या अधिक मासात भगवान पुरुषोत्तमाचे व्रत, वैकल्य, दान, धर्म, जप, तप इत्यादी करून मनोभावे सेवा करायची आणि अधिकस्य अधिक फलम या न्यायाने गेलेलं सर्व वैभव परत मिळवायचं. श्रीकृष्णाचा तो उपाय द्रौपदीसह पांडवांना पसंत पडला. तो माधवाचा गुरुपोत शिरोधार्य मानून त्यांनी त्याबद्दल सर्व माहिती गोळा केली. पुढे आलेल्या अधिक मासात त्यांनी पुरुषोत्तमाची अत्यंत मनोभावे सेवा केली. महिनाभर व्रत पाळले, स्नान केले, दानधर्म केला आणि या पुण्यामुळे भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने पांडवांनी पुढे त्यांचे गेलेले वैभव, राज्य, राज्यपद, गादी सर्व प्राप्त झाले. सुजन हो, एकंदरीत हा असा आहे त्या व्रताचा अनादर केला तर भोगावा लागणारा दुष्परिणाम. यासाठीच हे व्रत अवश्य करा. त्याचा अनादर करू नका, सन्मार्ग सोडू नका आणि भक्तीची वाट विसरू नका. अध्याय 30 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. पुरुषोत्तम भगवान की जय. जय श्री कृष्ण. राधे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. राधे कृष्ण. गोपाल कृष्ण. श्री नारायणाय नमः. जय श्री कृष्ण.